हॅलो चेक. आम्ही अल्यानीकर चषक 2025 स्पर्धेचा आजचा शेवटचा महाअंतिम दिवस आणि या महाअंतिम सोहळ्याला या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत. याचीसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा आणि या शेवटच्या दिवसाला या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत. गेल्या 9 दिवसापासून चाललेला हा रणसंग्राम, क्रिकेटच्या मैदानावरती या क्रीडा नगरीवरती चाललेली रणधुमाळी आपण सर्वजण गेली 9 दिवस अनुभवत आहात. या निमित्तानं 9 दिवसांमध्ये आमच्या सोबत खेळलेले सर्व खेळाडू, आमची संपूर्ण ऑफिशियल टीम, आदरणीय राम पाटोळे सर, माधव ठाकरे सर, सतीश पाटोळे सर तथा विशालजी भोईर सर, आमची ऑफिशियल पंचांची टीम, आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर विघ्नहर्ता साऊंड सिस्टम, आमचे देवा भाऊ, आव्या भाऊ आणि त्यांची संपूर्ण टीम, आपलं सुद्धा मनापासून आम्ही कौतुक करतोय. माऊली लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम या ठिकाणी पहिल्या दिवसापासून कार्यरत आहे. आपलं सुद्धा आम्ही हार्दिक आभार आणि कौतुक करतोय. आज पुन्हा एकदा ही संपूर्ण टीम शेवटच्या दिवसामध्ये आपल्या सोबत जोडली जाते. आज शेवटच्या दिवसाला आम्हाला समालोचन कक्षामधून साथ मिळेल. महाराष्ट्र राज्याची मुलुक मैदानी तोफ, बुलंद तोफ अमरजी राऊत सर आपल्या सोबत असतील. या निमित्तानं भरपूर प्रेक्षक राजा आज या शेवटच्या संडेच्या दिवशी या ठिकाणी मैदानावरती क्रीडानगरीवरती येताना पाहायला मिळतील. आपलं सुद्धा मनापासून कौतुक आम्ही करू. आलेल्या सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं, ऑफिशियल टीमचं अल्याणी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आज या क्रीडानगरीमध्ये तुम्हाला नॉकआउटचा थरार अनुभवायला मिळेल. जबरदस्त क्रिकेटचा नजराणा तुम्ही पाहू शकाल. या परिसरातील शहापूर तालुक्याच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावरच्या 2 दादा टीम मैदानावरती झुंजताना आपल्याला पाहायला मिळतील. साई स्टार अल्याणी आणि त्यांना फाईट करेल टीम श्रीराम पाली, या 2 संघांच्या दरम्यान आपण बिग फाईट मुकाबला सकाळच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. दोनही संघाच्या कर्णधारांना, संघ मालकांना विनंती आहे की आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन मैदानावरती आपल्या खेळपट्टीच्या बाजूला जी चॅम्पियन ट्रॉफी आपण ठेवलेली आहे त्या चॅम्पियन ट्रॉफीच्या बाजूला आपण लाईनअप करून उभं राहायचंय. राष्ट्राचा सार्थ अभिमान बाळगणं हे आपलं आद्य कर्तव्य. या अनुषंगानं आपण प्रत्येक दिवसाची सुरुवात राष्ट्रगीतानं केली. आज या ठिकाणी राष्ट्रगीताने आजच्या या महाअंतिम दिवसाची सुरुवात सुद्धा आपण करणार आहोत. मी विनंती करतोय टीम साई स्टार अल्याणी आणि त्यांच्या समवेत खेळणारी श्रीराम पाली, दोनही संघांना विनंती आहे आपण लगेच खेळपट्टीवरती लाईनअप करून घ्यायचं आहे. चला, श्रीराम पाली आणि साई स्टार अल्याणी आपण लगेच मैदानावरती लाईनअप करून घ्या. आजचा शेवटचा दिवस आहे. या ठिकाणी प्रमुख अतिथींची उपस्थिती आपल्याला लाभणार आहे. त्या अनुषंगानं आजचा दिवस आपण थोडासा डिले आहोत. बरोबर 10 वाजता या ठिकाणी पहिला चेंडू पडेल. या क्रीडानगरीचं वैशिष्ट्य आहे सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी थोडासा ड्यू फॅक्टर सुद्धा असतो. कुठल्याही प्रकारे कुठल्याही संघाला या पद्धतीची अडचण येऊ नये यासाठी आम्ही हा संपूर्ण सोहळा आज थोडासा अर्धा तास लेट करतो आहोत. बरोबर 10 वाजता या ठिकाणी पहिला चेंडू पडताना आपल्याला पाहायला मिळेल. दोनही संघ अगदी वेळेत उपस्थित आहेत. आपण एका बाजूने पाहताय श्रीराम पाली आणि त्यांच्या समवेत फाईट करणारी टीम साई स्टार अल्याणी, 2 मातब्बर संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर आमची संपूर्ण ऑफिशियल टीम तुम्ही पाहू शकाल. या संपूर्ण सोहळ्याचे आधारस्तंभ आमचे विश्वासभाऊ वाळिंबे, त्याचबरोबर
अल्याणी नगरीची आनबान शान शहापूर रत्न दिलीप मोरे सर, नियोजनाचा बादशाह मिलिंदजी वाळिंबे सर, त्याचबरोबर पूर्ण टुर्नामेंटचं आणि या आयोजन कमिटीचं सुरक्षा कवच आमचे जयजी वाळिंबे सर, जेडी सर, या ठिकाणी ही संपूर्ण ऑफिशियल टीम आपल्यासोबत जोडलेली आहे। ऑफिशियल टीम सोबत दोनही संघ लाईनअप करून उभे आहेत। निश्चितच दिलीप मोरे सरांचे दोन चिरंजीव आयुष आणि अर्णव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर आमचे चिरंजीव मानस सोमनाथ खाडे आपण त्या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर निशांत रमेश मोरे ही आमची चिल्ली पिल्ली गँग या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहे। उपस्थितांचं सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय। लाईनअप केलेला आहे। राष्ट्रगीतासाठी आपण सर्वांनी तयार व्हायचंय। या ठिकाणी जेव्हा राष्ट्रगीत चालू होईल त्यावेळेला आपल्या डोक्यातील कॅप आपण रिमूव्ह करून ठेवा। राष्ट्रगीत जोपर्यंत चालू असेल तोपर्यंत आपण एका जागेवरती स्तब्ध उभं राहायचंय। परेड सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। भारत माता की। आजच्या या दिवसाची सुरुवात पहिल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण या खेळपट्टीवरती करणार आहोत। तत्पूर्वी एक ग्रँड फोटो सेशन पार पडतंय। या ठिकाणी आमची संपूर्ण आयोजन कमिटी आहे। त्याचबरोबर दोन्ही बाजूला आपल्याला धन्यवाद। मी विनंती करतोय दोनही संघाचे कर्णधार आम्हाला या ठिकाणी जोडले जातील। नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत। या ठिकाणी साई स्टार अल्याणी आणि श्रीराम पाली या दोनही संघाचे कर्णधार या ठिकाणी आम्हाला जोडले जातील। एका बाजूने सलाम शेख आहे आणि ऋतिक तरणे हे दोन कर्णधार आम्हाला जोडले जात आहेत। त्याचबरोबर आमची संपूर्ण आयोजन कमिटी आहे। या ठिकाणी शहापूर रत्न दिलीप मोरे सर, त्याचबरोबर या स्पर्धेचे आधारस्तंभ विश्वास वाळिंबे सर, त्याचबरोबर नियोजनाचा बेताज बादशाह मिलिंद वाळिंबे सर, त्याचबरोबर या स्पर्धेचं सुरक्षा कवच या कमिटीचं सुरक्षा कवच आमची जयजी वाळिंबे जेडी सर आणि आमची संपूर्ण चिल्ड्रन्स टीम या ठिकाणी आहे। नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत। या ठिकाणी आपण नाणेफेक करत आहोत। दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत। एका बाजूने सलाम शेख आहे तर दुसऱ्या बाजूने ऋतिक तरणे, दोन युवा कॅप्टन। या ठिकाणी सकाळचं सत्र आहे। 6 षटकांची मॅच मित्रांनो। लीग स्टेज मध्ये भरपूर चांगले खेळलेत आणि त्यानंतर नॉकआउटचा थरार। टॉस या ठिकाणी केला जातोय। मिलिंदजी वाळिंबे सर यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत।
यस, सलाम शेखचा कॉल असेल. या ठिकाणी दोन्ही संघाचे कॅप्टन, एका बाजूने ऋतिक धरणे, दुसऱ्या बाजूने सलाम शेख, दोन युवा कॅप्टन यांच्या दरम्यान टॉस. काटाईच कॉल आणि ऋतिक धरणे या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय. मित्रा, सकाळचं सत्र आहे, 6 षटकांची मॅच असेल. निश्चितच या मैदानावरती तुम्ही आलात, पहिल्या दिवसापासून तुमची शिस्त आम्ही पाहिली आहे. या मैदानावरती आल्यानंतर एक सुंदर क्रिकेट तुम्ही खेळलात. क्रिकेट पाहिल्यानंतर अल्यानीकर आणि संपूर्ण परिसराचं तुमच्यावरती झालेलं प्रेम आम्ही सातत्यानं प्रत्येकाच्या तोंडातनं ऐकलंय. या ठिकाणी तुम्ही आलात, आपलं पुनश्च एकदा आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. 6 षटकांची मॅच आहे. तुझ्या काय भावना आहेत? निश्चितच तुला इथं आल्यावरती कसं वाटलं? आयोजनाविषयी काय सांगशील? आणि नाणेफेक जिंकल्यानंतर तुझा निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही पहिले, आणि आयोजन बोललं तर खूप छान आयोजन केले आणि आम्हाला खेळण्यास संधी दिली, त्याबद्दल आम्ही मिलिंद भाऊ आणि त्यांचे सहकारी सर्वांचे आम्ही मनापासून धन्यवाद देतो. नक्कीच नक्कीच या ठिकाणी फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलेला आहे. 6 षटकांची मॅच, समोर साई स्टार अल्यानी सारखा मातब्बर संघ आहे. 6 षटकांची मॅच आहे. किती धावांपर्यंत रोखशील? असं टार्गेट काय नाही, कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. स्क्वॉड मध्ये काही बदल आहे का, की लीग स्टेज मध्ये जी टीम खेळली तीच टीम खेळणार आहे? काय नाही, असं काय नाही, तीच टीम केलेली. ओके, हा होता ऋतिक तरणे. टॉस जिंकलाय, त्यानं फिल्डिंग स्वीकारली आहे आणि फलंदाजीचं पाचारण दिलंय सलाम शेख अँड कंपनी, अर्थात साई स्टार अल्यानी या टीमला. सलाम, सकाळचं सत्र आहे. विशेष म्हटलं तर तुझ्यासाठी हे घरचं मैदान आहे. अल्यानीकर चषक आणि अल्यानीकर चषकाच्या नॉकआउट मॅच मध्ये तुम्ही खेळताय. सुपर 8 ची मॅच आहे. किती प्रेशर आहे? 6 षटकांची मॅच, टॉस हरलाय. सकाळच्या सत्रामध्ये टॉस विरोधात गेलाय. काय निर्णय घेणार होतास आणि आता काय स्ट्रॅटेजी? सर, आम्ही बॅटिंगच घेणार होतो. बॅटिंगच घेणार होता. या ठिकाणी याला म्हणतात मास्टर माइंड कॅप्टन. नक्कीच हातामध्ये आणि पदरात पडलेला निर्णय शक्य तितका पॉझिटिव्ह करून दाखवायचा, ही रणनीती साई स्टार अल्यानी संघाची आम्ही नेहमीच पाहिले. 6 षटकांची मॅच आहे. किती धावा बनवशील? 70 ते 75. 70 ते 75 धावा बनवण्याचा तुझा प्रयत्न असणार आहे. तुझ्यासाठी सुद्धा आपुलकीचा प्रश्न आहे. तू म्हणजे आमच्यासाठी लहान भावासारखा आहे आणि निश्चितच संपूर्ण साई स्टार अल्यानी संघ आमच्यासाठी आमचे लहान भाऊच आहेत. या आयोजनाविषयी तू काय सांगशील? आयोजन तर खूपच छान आहे सर. नक्कीच नक्कीच छान आयोजन. आपलं खूप खूप अभिनंदन आम्ही करतोय. टॉप 8 मध्ये आलेल्या दोनही संघाचं आम्ही मनापासून कौतुक करतोय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पडलेला आहे. टीम श्रीराम पाली या संघानं नाणेफेक जिंकलेली आहे. सुपर 8 चा मुकाबला तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. निश्चितच क्रिकेटच्या मैदानावरती ही रणधुमाळी तुम्हाला आजच्या दिवसामध्ये अनुभवायला मिळेल. आम्ही अल्यानीकर चषक 2025 हे तिसरं पर्व, गौरवशाली आणि अभिमानाचं, समृद्धीचं हे पर्व या ठिकाणी पार पडतंय. पहिल्या सामन्यामध्ये श्रीराम पाली हा संघ फिल्डिंग करणार आहे. स्पर्धेच्या नियमाप्रमाणे मित्रांनो, मंचाच्या समोर ज्या 2 झेंड्यांची लाईन तुम्हाला दिलेली आहे, त्या लाईन मधनं तुम्ही एंटर व्हायचंय. हे सर्व नियम तुम्हाला लीग स्टेज मध्ये होते आणि त्याच पद्धतीने तुम्हाला आज सुद्धा नियम पाळायचे आहेत. जसा पहिला चेंडू पडेल, टॉस वेळ काउंटडाऊन केला जाईल, स्टॉपवॉच चालू होणार आहे आणि निश्चितच बरोबर पहिल्या 4 षटकांमध्ये तुम्हाला 4 षटकांसाठी 20 मिनिटं देणार आहोत. 20 मिनिटांमध्ये ही 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. अन्यथा 5व्या षटकासाठी तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल पंचांच्या माध्यमातून आणि आमच्या ऑफिशियल टीमच्या माध्यमातून. या ठिकाणी टाइम काउंटडाऊन केला जातोय. दोन्ही संघाचे कर्णधार सूचना लक्षात घ्या. जर आपण झेंड्यांच्या मधून जी लाईनअप आपल्याला लाईन दिलेली आहे त्या लाईन मधनं आला नाही तर 2 धावांची पेनल्टी आहे. 12वा प्लेयर तुम्हाला कंपल्सरी प्रॉपर किट मध्ये असणं या ठिकाणी बंधनकारक आहे. जर नसेल तर 2 धावांची पेनल्टी आहे आणि दिलेल्या वेळेत जर तुम्ही खेळ पूर्ण केला नाहीत तर तुम्हाला पंच जी पेनल्टी देतील त्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तसेच सर्वात महत्त्वाचा रूल पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. या ठिकाणी तुम्हाला बीमर साठी आणि व्हाईट बॉल साठी एक रिव्ह्यू दिला जाईल. जर रिव्ह्यू सक्सेस झाला तर तुम्ही पुन्हा रिव्ह्यू घेऊ शकता. जर रिव्ह्यू अनसक्सेस झाला तर तुम्हाला तिथून रिव्ह्यू मिळणार नाही. या महत्त्वाच्या सूचना आहेत आणि काही जर अजून सूचना तुम्हाला द्यायच्या झाल्या तर आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. 6 षटकांची मॅच आहे. सकाळचं सत्र आहे आणि निश्चितच ड्यू फॅक्टरचा अभ्यास करून या ठिकाणी फिल्डिंग स्वीकारली आहे टीम श्रीराम पाली या टीमनं. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आम्ही अल्यानीकर आयोजित
अल्लानीकर चषक 2025चं हे पर्व तिसरं आणि महाअंतिम दिवसाला शेवटच्या दिवसाला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत। सकाळचं सत्र आहे, प्रेक्षक राजाची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे। निश्चितच माऊली लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम आम्हाला जोडली जाते। त्याचबरोबर आमचे लाडके ऑफिशियल पंच, या स्पर्धेचे आधारस्तंभ आमच्या काळजातला माणूस राम पाटोळे सर, त्याचबरोबर एंटरटेनमेंटचा बेताज बादशाह माधवजी ठाकरे सर आमच्या सोबत आहेत। त्याचबरोबर आमच्या जीवाभावाचा जीवाचा जिवलग माणूस सतीश पाटोळे सर या ठिकाणी ऑफिशियलची भूमिका पार पाडतील। त्याचबरोबर डीजे विघ्नार्थ साऊंड, चौक तुमचा आवाज आमचा, देवा भाऊ आणि आव्या भाऊ या ठिकाणी आपली कामगिरी पार पाडताय। जबरदस्त संगीत संयोजन आपल्याला ऐकायला मिळतं, आपलं सुद्धा मनापासून कौतुक आम्ही करतोय। त्याचबरोबर आमच्या साथीनं आमचे शशीदादा पाटोळे आमच्या जीवाभावाचा माणूस आहे, अगदी पहिल्या दिवसापासून स्कोररची जबरदस्त भूमिका पार पाडतायत, आम्हाला जोडले गेलात। आपलं सुद्धा मनापासून हार्दिक सहर्ष आम्ही अल्लानी ग्रामस्थांच्या वतीनं आणि आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही करत आहोत। आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुनश्च एकदा कौतुक करूया। आमची संपूर्ण ऑर्केस्ट्राची टीम या ठिकाणी थोड्याच वेळा सज्ज होईल। आमचे गौतमजी निमसे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आपलं सुद्धा आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय। आलेल्या सर्व पाहुण्यांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे। सकाळचं सत्र थोडंसं वातावरण या ठिकाणी बनवलं जातंय। मी डीजे देवा आपणास विनंती करतोय, एक छोटीशी दोन आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी या ठिकाणी मनोरंजनात्मक होऊ द्या।
सामन्याला या ठिकाणी सुरुवात होत आहे. या ठिकाणी आपण पाहत आहे नॉकआउटचा मुकाबला, बिग फाईट मॅच. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती अगदी प्लम पकडलंय. जयेश खापरे यांना दिले बाद. LBW सूचना आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती लागलेला पहिला हादरा बॅटिंग करणाऱ्या टीम साई स्टार अल्यानी संघाला जयेश खापरे निराश मनानं या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती नजर कदाचित कमी राहिली. या अनुषंगाने आपण पाहाल तर या ठिकाणी लागलेला हा पहिला झटका टीम साई स्टार अल्यानी या संघाला. फलंदाज बाद होतोय. जयेश खापरे तंबूच्या आश्रयाला. देवा सर, विकेट अलर्ट द्या. बॅट्समन टायमर या ठिकाणी चालू ठेवा. कुठल्याही प्रकारचा वेळ अतिरिक्त कुणालाही दिला जाणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणं बंधनकारक आहे. आपण आज शेड्यूलच्या प्रमाणे जर विचार केला तर जवळजवळ 1.5 तास उशिरानं आहोत. या ठिकाणी दिवस क्रमांक शेवटचा अंतिम निर्णायक आणि या शेवटच्या दिवसामधली पहिली मॅच नॉकआउटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. संघ साई स्टार अल्यानी, विपक्ष त्यांना फाईट करत असताना संघ आहे. एका बाजून आपण पाहत आहे श्रीराम पाली. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज कुणाल तरनेनं एक जबरदस्त विकेट अर्जित केली आहे. जिम्मेदारी घेतली आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतलं हे मोठं नाव आहे कुणाल तरने. पुन्हा एकदा तयार होतोय. समीर शेख बॅटिंग करण्यासाठी आलाय. आडव्या बॅटने खेळलाय. त्या ठिकाणी ऑन साइडला सिंगल कंप्लीट. एका धावेची मदत इथे धावफलकावरती जोडली जाईल. या एका धावेच्या मदतीनं धावफलकाला श्रीगणेश केलाय. बॅटिंग करण्यासाठी नितीन ज्युनियर मैदानावरती आहे. सलामीसाठी आलाय. या षटकामध्ये प्रथमच स्ट्राईक करेल. 30 यार्डची पाबंदी असणारं षटक आपल्याला पाहायला मिळतं. निश्चितच 6 षटकांची मॅच, 2 षटकांचा पॉवर प्ले असेल. विवर रचना तुम्ही बदलताना पाहायला मिळत आहेत. विकेट किपर आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर 30 यार्डमध्ये. मिड ऑफ 30 यार्डमध्ये आपण पाहत आहे मिड ऑनवरचा फिल्डर थोडासा आतमध्ये घेतला जातोय. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर तैनात करतायत. त्याचबरोबर 2 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर सीमारेषेवरती पेट्रोलिंग करत असताना तुम्ही पाहताय. कुणाल तरने राईट आर्म राऊंड विकेटनं टाकलेला हा चेंडू फटका खेळलाय. चांगला फटका आहे. कव्हरच्या डोक्यावरनं कव्हर स्वीपरला पार करेल का हा प्रश्न आहे. 3 फिल्डर पाठलाग करतायत. महाविकास आघाडी होती मात्र त्यांना अशक्य झालंय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. या मॅचचा डगआउटमधनं कुणीही कमेंट पास करू नका. आपणास विनंती आहे, डगआउटमधनं कुणीही कमेंट पास करू नका. सूचना लक्षात घ्या. कुठल्याही प्रकारे आपण पंचांशी वाद घालू नका. विनंती आहे, कुठलाही संघ असू द्या, पंचांशी वाद घालू नका. पंचांशी वाद घातल्यानंतर अडचणी निर्माण होतील. मित्रांनो, काळजी घ्या. डगआउट मधनं आपण कुणी कमेंट पास करू नका, अन्यथा आयोजन कमिटीच्या वतीनं पेनल्टी घोषित करण्यात येईल. या ठिकाणी फटका खेचला. त्या ठिकाणी कव्हरला फिल्डर आहे. चेंडूला अडवतोय. चांगल्या पद्धतीनं अडवलंय. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती आहेत 6 धावा. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. कुणाल तरने गोलंदाजी करतोय. कुणाल जामदार गोलंदाजी करतोय. कुणाल जामदार यावेळी शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क झाला नाही. बॉडी लाईन शरीरावरती आदळलाय. या दरम्यान आपण पाहाल तर कुठल्याही प्रकारची धाव नाही. कुणाल जामदार अष्टपैलू खेळाडू आहे. मैदानावरती नक्कीच आपली जिम्मेदारी पार पाडत असताना वासुभाई तरणे आणि कंपनी मैदानावरती श्रीराम पाली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तरणे कंपनी आणि त्यांचा लाडका भाचा आहे कुणाल जामदार.
या ठिकाणी शॉर्टपिच चेंडू आहे, पुल करतायत, चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेनं, फिल्डर त्या ठिकाणी आहे, सीमारेषेला पकडलं, फेकलं, एक सिंगल धाव, शांत षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. पहिल्या षटकात आपण आहोत. गोलंदाजी करत असताना कुणाल जामदारनं एक दर्जेदार षटक या ठिकाणी टाकलं. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. एका विकेटच्या मोबदल्यात धावफलकावरती आहेत 7 धावा. एक षटक संपलंय, 7 धावा धावफलकावरती. डीजे पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा. बॅटिंग करत असताना साई स्टार अल्ल्यानी हा संघ मैदानावरती खेळतोय. वेळेची काळजी घ्या मित्रांनो, जास्त वेळ आपण या षटकासाठी खर्च करत आहात. बरोबर 10:12 मॅचला सुरुवात झाली. 17 मिनिटं होत आहेत. 5 षट 5 मिनिटांमध्ये षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. वेळेची काळजी घेणं आपल्या सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे. सलगच्या 3 षटकारासाठी साई स्टार अल्ल्यानी संघासाठी अल्ल्यानी गावचे युवा उद्योजक अनिल शेठ विशे यांच्याकडनं 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. अनिल शेठ विशे आपला आम्ही हार्दिक आभार आणि कौतुक या ठिकाणी करतोय. षटक पहिलं संपलंय. धावफलकावरती आहेत 7 धावा. एका षटकाची सांगता झाली आहे. या ठिकाणी आपण पाहताय नितीन ज्युनियरची विकेट अडचणीत आहे आणि डायरेक्ट हिट झालं होतं, मात्र वेळेवरती बॅट त्या ठिकाणी ग्राउंड झाली आणि बाल बच गए. नितीन ज्युनियर एक रिस्की सिंगल या ठिकाणी कंप्लीट करत असताना पाहायला मिळाला. एका धावेचं मोल येत आहे, एका धावेची मदत येते. धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड 8 वरती जाऊन पोहोचतंय. 8 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिलं संपलं त्यावेळेला 7 धावा होत्या. चला टीम मीटिंग करू नका, आपण आज उशिरा चालू केलंय, या अनुषंगाने आपण वेळ कव्हर करणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पाहताय दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. धावफलकावरती आहेत 8 धावा. ऋतिक गोलंदाजी करतोय. ऋतिक तरणे. दुसऱ्या षटकात आपण आहोत. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक या ठिकाणी आपण पाहताय. रामदादा दोरे या मैदानाचे मालक, ज्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण मैदान सजलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. या सोहळ्यासाठी, या संपूर्ण टुर्नामेंटसाठी रामदादा दोरे यांची मोलाची मदत आम्हाला या ठिकाणी पहिल्या दिवसापासून मिळतीये. चला, पंचांचा जो निर्णय असेल त्या निर्णयाचा आदर करायला आपल्याला मित्रांनो शिकलं पाहिजे. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. सर्कलच्या बाहेर 3 फिल्डर राहतील दुसऱ्या षटकासाठी. पहिल्या षटकामध्ये 2 फिल्डर तुम्हाला 38च्या बाहेर ठेवावे लागतात. दुसऱ्या षटकासाठी 3 फिल्डर या ठिकाणी सीमारेषेवरती ठेवावे लागतात. षटक क्रमांक दुसरं चालू झालंय. धावफलकावरती 8 धावा, 1 गडी बाद. बॅटिंग करत असताना नितीन ज्युनियर, खूप मोठी जबाबदारी, जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती आहे. ऋतिक तरणे राईट आर्म ओव्हर द विकेटनं यावेळेस कव्हरच्या डोक्यावरनं खेळलाय. फटका लाजवाब, जबरदस्त स्क्वेअर कटचा नजराणा पेश केलाय. नितीन ज्युनियरचा क्लासिकल अंदाज. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. अल्ल्यानीकरांचा जय जयकार. चौकार. षटक क्रमांक पहिलं संपलं तेव्हा 7 धावा होत्या. इथून नितीन ज्युनियर खेळतोय. त्याच्या बॅटमधनं 2 चौकार, 3 चेंडू, 9 धावांची इनिंग चांगली साकारली आहे. यावेळेस चेक केलं जाईल. ऑफस्टंपच्या जास्त बाहेरून पंच माधव ठाकरे सर सांगतायत हा वाईट बॉल. अवांतरची खून करत असताना यावेळेस एका धावेची मदत येईल. धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड झालं ते 13.
13 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. गोलंदाजी करत असताना ऋतिक तरणे उजव्या हाताचा गोलंदाज आहे, युवा यंगस्टर खेळाडू. नितीन ज्युनियर स्विच हिटचा अटेम्प्ट केलाय आणि सक्सेसफुल करत असताना चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. नितीन ज्युनियरचा जबरदस्त फटका तुम्हाला पाहायला मिळाला. या परिसराचा शहापूर तालुक्याचा एक जेन्युइन ऑलराऊंडर, गेले कित्येक वर्ष अल्याणी संघाची सेवा करत असताना व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्या संघाचं नाव मोठं केलं. त्याचबरोबर आपल्या ऑफिशियल टीम कडनं खेळताना सुद्धा मानाचं पान त्यानं नेहमीच हासिल केलंय. नितीन ज्युनियर शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट आर्म पुल करत असताना मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. त्या ठिकाणी फिल्डर दूरवरनं आला, चेंडूला पकडलं, फेकलं, एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल, धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड 20 वरती जाऊन पोहोचलंय. काटेकी टक्कर या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, कारण एका बाजूने साईस्टार अल्याणी या वर्षीच्या हंगामातला आणि या परिसरातील एक तुफान संघ आहे, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहताय श्रीराम पाली लीग फॉर्मॅट मधली एक जबरदस्त आणि ताकदवर टीम आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. समीर शेख स्ट्राईक एंड वरती खेळतोय. ऋतिक तरणे गोलंदाजी करत असताना हा चेंडू सुंदर आलाय, बॅट फिरवली मात्र बॅटच्या रडारपासून दूर राहिलाय. सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. निर्धाव स्वरूपात या ठिकाणी संपन्न झाला. समीर शेख स्ट्राईक वरती तयार. गोलंदाज ऋतिक तरणे राईट अमोर द विकेट. यावेळेस फुल लेनचा चेंडू आहे, ऑन साइडला खेळलाय. सिंगल कंप्लीट होईल का हा प्रश्न आहे, आणि या ठिकाणी जीवनदान मिळालं समीर शेखला. षटक दुसरं चालू आहे. 6 षटकांची मॅच आहे. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 21 धावा. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती. या ठिकाणी आपण पाहताय तर बॅटिंग करत असताना साईस्टार अल्याणी हा संघ खेळतोय, आणि निश्चित 2 षटकांच्या अंती धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 21 धावा. चला, टीम मीटिंग आपण जास्त वेळ करू नका. वेळेची काळजी घेणं बंधनकारक आहे. या ठिकाणी टाइम काउंटडाऊन केला जात आहे. सर्वांनी बंधन पाळणं गरजेचं आहे. 10 मिनिटांमध्ये तुमची 2 षटकं कंप्लीट होत आहेत. खेळपट्टीवरती मीटिंग आपण घेत जाऊ नका. त्या ठिकाणी खेळपट्टीला सांभाळणं, खेळपट्टी शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत जपणं आपलं काम आहे. अल्याणी गावचे प्रतिष्ठित नागरिक आमचे चंदूभाऊ सापळे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. या परिसरातील अल्याणी, शेंद्रून, लेनाड, गोकुळगाव तथा ठिले, वाऱ्याचा पाडा या परिसरातील जे पण मान्यवर या ठिकाणी उपस्थित असतील, नडगाव, आपल्या सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. षटक क्रमांक चालू असताना हे दुसरं होतं, संपलंय. 21 धावा धावफलकावरती आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यात 10.5 ची सरासरी राखत असताना या 21 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 चालू होतंय. हनुमान गोलंदाजीसाठी आलाय. स्ट्राईक एंड वरती समीर शेख. हनुमान टू समीर असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 संपलंय. नितीन ज्युनियर क्लासिकल अंदाज मध्ये बॅटिंग केली. पॉवर प्ले संपलाय. या ठिकाणी फिल्डिंगची पाबंदी उठलेली आहे. सीमारेषेवरती तुम्हाला फिल्डिंग, पेट्रोलिंग पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होतोय. हनुमान फर्स्ट बॉल, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा समोर. मिड ऑफचा फिल्डर थोडंसं फंबल आणि त्यानंतर एक सिंगल धाब्या या दरम्यान
कंप्लीट केली जाते. एका सिंगल धाब्याचं योगदान येत आहे, धावफलकावरती जोडलं. इंटरनॅशनल मॅच मध्ये चुकीच्या पद्धतीनं व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. तिसरे पंच आमचे राम पाटोळे सर या ठिकाणी चेक करतील. अंपायर डिसिजन इज फेअर डिलिव्हरी. या ठिकाणी पंचांच्या निर्णयाला आव्हान दिलं जाते. या ठिकाणी चेक केलं जात आहे. या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केलं जात आहे. इट इज अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येतोय. बरोबर लाईन टू लाईन डिलिव्हरी होती. हा चेंडू चांगला आहे. निश्चितच माधव ठाकरे सरांचा इशारा आला होता. इट इज अ फेअर डिलिव्हरी आणि निश्चित तशाच पद्धतीचा निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोअर कार्ड वरती आहे 24 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात या 24 धावा धावफलकावरती जोडल्यात. साई स्टार आल्याने विपक्ष श्रीराम पाली हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकात आपण आहोत. हनुमान गोलंदाजी करत असताना स्ट्राईक एंड वरती नितीन ज्युनियर. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी त्यांनी गमावलेला आहे. या चेंडूवरती पहा, पुन्हा एकदा थोडंसं मिसफिल्ड आणि एक धाव पुन्हा कंप्लीट केली जाईल. एक धाव आली आहे धावफलकावरती. आपण पाहिलं तर 25 धावा. तिसऱ्या षटकात आपण आहोत. बॅटिंग करत असताना साई स्टार आल्याने हा संघ मैदानावरती खेळतोय. नितीन ज्युनियर, समीर शेख ही जोडी मैदानावरती. टॉप ऑर्डरचे दोन फलंदाज खेळतायत. गोलंदाज हनुमान गोलंदाजी करत असताना लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं मारा करतोय. स्ट्राईक वरती बॅट्समन तयार. समीर शेख यावेळेस हा सुंदर चेंडू, जबरदस्त यॉर्कर लेंथ, फुलर लेंथ, डायरेक्ट यष्टा उद्ध्वस्त केलात. समीर शेखला या ठिकाणी परतावं लागेल. लागलेला मोठा हादरा साई स्टार आल्यानीला. तीन षटक या ठिकाणी तिसरं षटक चालू आहे आणि 25 धावा धावफलकावरती आहेत. दुसरा फलंदाज माघारी परततोय. बॅटिंग करत असताना समीर शेखला माघारी पाठवलंय. पहिलं षटक अतिशय सुंदर आलं. गोलंदाज कुणाल जामदारचं. चला स्पीडअप करा आणि वारंवार आपण टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल. वेळेची काळजी घेणं सर्वांसाठी बंधनकारक आहे. आजच्या दिवसाची ही पहिली मॅच आहे. बरोबर घड्याळामध्ये 10:31 होत आहेत. 16 मिनिटं आपण 3 षटकांसाठी तिसरं षटक चालू असताना खर्च करत आहोत. अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. वेळेची काळजी घेणं आपल्या सर्वांसाठी बंधनकारक आहे. षटक क्रमांक तिसरं 25 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना नितीन ज्युनियरला साथ देण्यासाठी सलाम शेख मैदानावरती येतोय. या वर्षीच्या हंगामात आपण पाहत असाल तर कर्णधार पदाची भूमिका त्याला बजावावी लागते. त्याचबरोबर मिडल ऑर्डर मध्ये येऊन फिनिशरची भूमिका अदा करावी लागते. गोलंदाज म्हणून एक गोलंदाज भूमिका अदा करावी लागते. कंप्लीट पॅकेज फ्रॉम साई स्टार आल्यानी सलाम शेख मैदानावरती. समीर शेख परतलाय. त्याची जागा भरून काढावी लागेल. धावा इथून बनवाव्या लागतील. फार मोठी जिम्मेदारी. तिसरं षटक चालू आहे. 6 षटकांची मॅच आहे. 60 ते 70 धावा पाहिजेत. बॅट्समन तयार. सलाम शेख हा फटका खेळला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. त्या ठिकाणी सीमारेषेच्या लगत फिल्डर आहे. चेंडूला पकडेल, फेकेल. या दरम्यान एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. टिपिकल पेसर बॉलिंग पाहायला मिळाली. 3 षटकं संपलेली आहेत आणि 3 षटकांच्या अंती धावफलकावरती आहेत. त्या 2 गडी बाद 26 धावा. बॅटिंग करतायत साई स्टार आल्यानी.
सावलीत बसा ना. मला कशा राग येईल? माझा काय नातेवाईक आहे? तीन षटकं संपलेली आहेत. धावफलकावरती 26 धावा. या ठिकाणी साई स्टार आल्याने हा संघ खेळतोय. सलाम शेख स्ट्राईक वरती, नितीन ज्युनियर त्याला साथ देईल. या दोन फलंदाजांच्या साथीने इथून किल्ला लढवायचा आहे. आल्याने संघाला इथून किल्ला लढवायचा असेल तर जर सन्मानजनक धावसंख्या बनवायची असेल तर 60 ते 70 धावा बनवाव्या लागतील. गोलंदाज कुणाल जामदार गोलंदाजीसाठी तयार होतोय. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल सलामसाठी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नव्हता. एकही धाव नाही. जबरदस्त खेळ श्रीराम पाली या संघात आपण पहिल्या दिवसापासून पाहिलाय. पहिल्या दिवसापासून आपल्या नावाला साजेसा खेळ मैदानावरती वासुबाई तरणे अँड कंपनी जबरदस्त खेळ मैदानावरती दाखवतायत. कुणाल जामदार वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक. राईट आर्म राऊंड द विकेट. फर्स्ट बॉल झाला. निर्धाबाला दुसऱ्या चेंडूवरती आक्रमक भूमिका. सलाम शेखनं घुटना वाकवलाय आणि त्यानंतर हा अल्लानीकरांचा दमदार षटकार दाखवलाय. बिग हिट. सलाम शेख. टिपिकल सलाम शेखचा हा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. स्लॉक स्वीप करत असताना सलामला तुम्ही नेहमी पाहत असाल. विविध पद्धतीनं स्वीप करत असताना सलाम शेखचे फटके जर तुम्ही पाहत असाल अगदी यावेळेस सुद्धा तसाच प्रयत्न होता. विकेटच्या मागे बॅटची एज आणि थोडीशी तारांबळ उडाली आहे. फिल्डर चाललाय मागे. अडवेल का हा प्रश्न आहे. जाऊन अडवलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि हा यशस्वी झालाय. तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली. 3 धावा इथून जोडल्या जातील. 3 धावांची मदत येईल. धावफलकावरती ऍड केली जाईल. एकंदरीत आपण पाहिलं तर 35 धावा. 35 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना टीम साई स्टार आल्याने हा संघ खेळतोय. फिक फाईट मुकाबला. मोठी मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. नॉकआउटचा थरार आहे. लीग स्टेज मध्ये भरपूर या चेंडूवरती पहा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. कुणाल जामदारचा हा स्लोवर चेंडू आहे आणि या ठिकाणी आपण पाहाल तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती 35 धावा. 35 ऑन द बोर्ड. यावेळेस वनबाउंडचा इशारा दिलेला आहे या ठिकाणी गोलंदाजाला. यावेळेस फुलटो चेंडू खेळलाय. त्या ठिकाणी ऑन साइडला फिल्डर जो होता मात्र त्याला बीट केलंय. नितीन ज्युनियर ठोकलाय चौकार. अंती धावफलकावरती 39 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 39 ऑन द बोर्ड. बॅटिंग करत असताना सलाम शेख 10 धावांवरती खेळतोय. नितीन ज्युनियर 23 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. एक चांगला कॅमिओ त्याच्या बॅटमधनं पेश होतोय. षटक क्रमांक 3 संपलंय. धावफलकावरती 39 धावा. संमिश्र सुरुवात. चला फिल्डिंग लावून घ्या. फिल्डिंग लावून घ्या. 4 षटकं संपलेली आहेत. धावफलकावरती 39 धावा आहेत. साई स्टार आल्याने हा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल जामदारचं कौतुक केलं जाईल. चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पेश झाली. संघासाठी 2 महत्वपूर्ण षटकं हाताळले. मैदानावरती जर आपण पाहत असाल कुणाल जामदारला तर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नावारूपास आलेला खेळाडू आहे. अलीकडच्या काळामध्ये व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा भरपूर मागणी कुणाल जामदारला नेहमीच पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 चालू होतंय. पंकज जामदार गोलंदाजीसाठी येतोय. त्याच्यावरती ही जिम्मेदारी असेल. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन सलाम शेख आल्याने संघाचा सर्वात विश्वसनीय चेहरा. हा चेंडू पहा. रायझिंग डिलिव्हरी. वाईड बॉल. अवांतरचा इशारा येतोय.
वन बाउंडचा इशारा सुद्धा दिलाय. फिल्डिंग टीम रिव्ह्यू, चला तुम्ही फिल्डिंग लावून घ्या, चेक करूयात. फिल्डिंग टीम रिव्ह्यू या ठिकाणी चेक केलं जाईल नक्की काय घडलंय. पंचांचा इशारा आलाय वाईट बॉल. वाईट बॉल, तिसऱ्या पंचांचा निर्णय, इट इज अ वाईट बॉल. अगदी फलंदाजाच्या डोक्यावरनं जातोय. वन बाउंडचा इशारा सुद्धा येतोय. गोलंदाजी करत असताना पंकज जामदार. दोन्ही संघाचे रिव्ह्यू या ठिकाणी संपलेले आहेत. मित्रांनो, महत्वपूर्ण सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. दोन्ही टीमकडे आता कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही. पंच जो निर्णय देतील तो निर्णय या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. आपण मगाशी चर्चा करत होतो. राम सर अंपायर आहेत, माणूस आहे, देव नाही. निश्चित आपण पाहिलं असेल तर सचिन रमेश तेंडुलकर क्रिकेटचे देव, त्यांना सुद्धा 90s मध्ये असताना इंटरनॅशनलच्या मॅच मध्ये सुद्धा चुकीच्या निर्णयाचा सामना करावा लागलाय. फटका चांगला पाहायला मिळतोय. सलाम शेखच्या बॅटमधनं हा अल्लानी ब्रँड पेश होतोय. क्लासिकल अंदाज, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं उडवलं आणि सरळ चौकार. धन्यवाद. षटक क्रमांक हे 5वं चालू झाले. पहिल्या चेंडूवरती व्हाईट बॉल, त्यानंतर चौकार. इथून आल्याने संघाला गती प्राप्त होतीये. मोमेंटम शिफ्ट होईल का? कारण सलाम शेख यासाठी ओळखला जातो. ग्रेट फिनिशर म्हणून कामगिरी पार पाडताना त्याला आपण नेहमीच पाहिलंय. साथ देत असताना निश्चितच क्लासिकल नितीन ज्युनियर मैदानाच्या आतमध्ये आहे. अजून आपण पाहिलं तर मोठी बॅटिंग लाईनअप आहे. विजय पष्टेचं मैदानात येणं बाकी आहे. इथून फिनिशिंग टच जर चांगला आला तर निश्चित अल्लानी संघ या ठिकाणी चांगली धावसंख्या उभारताना पाहायला मिळेल. या ठिकाणी दोस्ती झाली कुस्ती, चुकीच्या पद्धतीचा कॉल आणि एकदा का तुमची नजरानजर चुकली की धोका होणार. धोका हो गया. नितीन ज्युनियरचा खेळ संपला. अँकरचा रोल प्ले केला, त्यानंतर धावा सुद्धा बनवल्या. जबरदस्त सुरुवात देत असताना अल्लानी टीमला जयेश कापरेंना आपण पाहिलं लवकर बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं तर स्वतः हातामध्ये सूत्र घेतली आणि त्यानंतर एक चांगली भागीदारी रचली समीर शेख सोबत आणि निश्चित 23 धावांचं योगदान देऊन 45 वरती लागलेला हा तिसरा हादरा सलाम स्ट्राइक एंड वरती. यावेळेस जबरदस्त फटका खेचलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे का? कुणीही नाही. जबरदस्त फटका मिड ऑफला बीट करून लॉंग ऑफ क्लिअर केलाय. सलाम शेख येतोय फॉर्म मध्ये. ठोकलेला हा अल्लानी ब्रँडेड स्ट्रोक षटकार. पुन्हा एकदा नव्या जोमामध्ये नव्या दमामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. षटकार आलाय, एक चौकार एक षटकार. या षटकात आपण पाहिला नितीन ज्युनियरची विकेट सुद्धा पाहिली. पंकज जामदारचं हे षटक आहे. षटक क्रमांक 5. निश्चितच 3 चेंडू फेकलेत, 12 धावा त्यानं अर्जित केल्यात, खर्च केल्यात. या ठिकाणी आपण पाहिलं तर अर्धशतक कंप्लीट होत आहे टीम अल्लानीचं. 51 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात या 51 धावा आपण पाहताय. गोलंदाजी करत असताना पंकज जामदार. स्ट्राइक एंड वरती सलाम शेख. व्यावसायिक क्रिकेटमध्ये का माझ्या नावाची चर्चा आहे हे सांगायला सुरुवात केली आहे. यावेळेस पुन्हा एकदा उर्फी चेंडू उंची गाठलीये. लांबी गाठत असताना सलाम शेखच्या बॅटमधनं हा उत्तुंग गगनभेदी गगन भरारी घेणारा गगनचुंबी षटकार. मिलिंद वाळिंबे सर या ठिकाणी संपर्क साधा. मिलिंद वाळिंबे सर, विश्वास वाळिंबे सर, आपण कुठं असाल?
पंकज जामदार वरती हल्ला चढवलाय. बॅटिंग करत असताना सलाम शेख स्ट्राईक एंड वरती खेळतोय. तुफान बल्लेबाजी, तुफान बॅटिंग. यावेळेस फुल टच चेंडू फ्लिक करतोय. फ्लिक ऑफ द रिस्ट. सलाम शेख याला थांबवणं मित्रांनो अवघड झालंय. मैदानावरती धावांचा पाऊस, टाळ्यांचा कडकड 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 कडाट. षटकार. मोटू और पतलू की जोडी या ठिकाणी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आमची मोटू पतलूची जोडी आलेली आहे. 63 धावा धावफलकावर. 63 धावा धावफलकावरती आहेत. या ठिकाणी 3 गड्यांच्या मोबदल्यात सलाम शेख फॉर्म मध्ये आलाय. सलगचा तिसरा षटकार. उद्योजक यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय झेलची सुवर्ण संधी. वासू तरणे त्या ठिकाणी स्वतः उपस्थित जातीनं हजर आणि झेल टिपलाय. फलंदाज माघारी परतेल. सलाम शेख परतलाय. या ठिकाणी संपन्न झाले. धावफलकावरती 63 धावा आहेत. 63 ऑन द बोर्ड. 63 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांच्या सांगतेनंतर बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती खेळतीये. साई स्टार अल्यानी धावफलकावरती 63, 4 गडी बाद. चला स्पीडअप करा. पाच षटकांच्या सांगतेनंतर 63 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त मुकाबला मैदानावरती आपण पाहत आहे. साई स्टार अल्यानी विपक्ष फाईट देत असताना टीम मैदानावरती खेळतीये. श्रीराम पाली. दोन संघांच्या दरम्यान महामुकाबला. सुरुवातीला आपण पाहिलं तर सुरुवात केली होती गोलंदाजी करत असताना कुणाल जामदारनं जयेश कापरेचा महत्वाचा बळी त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती मिळाला होता. गोल्डन डकचा शिकार नितीन ज्युनियरनं किल्ला लढवला. 23 धावांचं योगदान दिलं. समीर शेखनं एक बाजू लावून ठेवली. त्यानं सुद्धा 10 धावा पार करताना पाहायला मिळाला. निश्चितच बॅटिंग करत असताना समीर शेख 5 धावांचं योगदान त्यानं दिलं. बॅटिंग करत असताना सलाम मैदानावरती 33 धावांची तुफान अटॅकिंग इनिंग या ठिकाणी सादर केली आणि त्यानंतर विजय पष्टेच्या हातामध्ये सूत्र सोपावलेली आहेत. स्ट्राईक वरती तयार. गोलंदाज करण आलाय. करणचा पहिला चेंडू ऑन साइडला खेळलाय. त्या ठिकाणी फिल्डरला भेदून सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. विजय पष्टेनं केली सुरुवात. आनंद एंटरटेनमेंट त्याचबरोबर नृत्याविष्कार सुद्धा पाहायला मिळतील. फटका चांगला आहे. विजय पष्टेनं नाचायला दिली आहे संधी. व्हॉट अ शॉट. जबरदस्त पुल. पॉवरफुल. सक्सेसफुल. वंडरफुल. ब्युटिफुल. षटकार. थैंक यू डीजे. मोटू और पतलू की जोड़ी. नाश्ता हो गया मोटू पतलू? समोसा खाओगे?
बाद में खाओगे. चला फिल्डिंग लावून घ्या. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक चालू असताना शेवटचा अंतिम निर्णायक 73 धावा धावफलकावरती चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना सलाम शेख मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर विजय पष्टेनं मैदानाचा ताबा घेतलाय. 2 चेंडू फेस केले. 10 धावा त्याच्या बॅटमधनं येत आहेत. षटक क्रमांक 6 मध्ये आपण आहोत. 2 चेंडू टाकलेत. 1 षटकार 1 चौकार विजय पष्टेनं ठोकलाय. धावफलकावरती इथून गती प्राप्त झाली आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती पेश करतायत साई स्टार आल्याने. कमबॅक करणं गरजेचं आहे मित्रांनो. श्रीराम पाली हा संघ ताकदवर संघ आहे. कमबॅकसाठी आणि शिस्तबद्ध खेळासाठी नक्कीच ओळखला जातो. मंचावरती शुभागमन होत आहे. निश्चितच आमच्या विनंतीस मान देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची बुलंद तोफ खर्डी कसारा विभागाची निश्चितच लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय मतीनबाई शेख आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर शहापूर तालुक्याची बुलंद तोफ आदरणीय अमरजी राऊत सर आम्हाला या ठिकाणी जोडले जात आहेत. आपलं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. या ठिकाणी चांगला चेंडू आलाय. करणचं कमबॅक झालंय. विजयसाठी टाकलेला हा चेंडू स्लोवर वन. आता ओळखलं बॅटस्विंग विजयचा फास्ट आहे. हाय बॅकलिफ्ट ही त्याची खासियत आहे. निश्चितच त्याच्या रडारपासून चेंडू दूर ठेवला, खाली ठेवला. सबमरीन डिलिव्हरी यष्टांना अगदी समांतर जातो. विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळाला. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. गोलंदाज करण जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती आहे. शेवटच्या अंतिम षटकाची विजय सारखा तगडा बॅट्समन आतमध्ये आहे. आडव्या बॅटनं टोला दिलाय. जबरदस्त प्रहार होता. मात्र होम डिलिव्हरी होत असताना जागेवरती फिल्डर तैनात. झेल टिपला आणि विजय पष्टेचा खेळ संपला. थँक्यू. या ठिकाणी अजून एक हादरा मिळालाय साई स्टार आल्याने या संघाला. पहिल्या 2 चेंडूंवरती 10 धावा आल्या. 73 धावा स्कोअर कार्ड वरती आहे. शेवटचा अंतिम चेंडू या ठिकाणी मार्गस्थ होईल. विजय पष्टे माघारी परतलाय. 5 चेंडू 10 धावांचं योगदान दिलं. सौरभ आलाय स्ट्राईक एंड वरती. उजव्या हाताचा हार्ड हिटर बॅट्समन आहे. शेवटच्या चेंडूसाठी या ठिकाणी आलाय. फटका खेचलाय. हवेमध्ये आहे. झेलची सुवर्ण संधी. दूरवर जातोय चेंडू. नो मॅच लँड मध्ये ड्रॉप झाला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचं योगदान. दुसऱ्या धावेसाठी धावतोय. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा धावले. चर्चा करता करता या 3 धावा कंप्लीट करतायत. एकमेकांना चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं आणि चौथी धाव ऊस गोड लागला म्हणून मुळासकट उपटून खायचा नसतो. या ठिकाणी विकेट येते. चौथ्या धावेसाठी येत असताना फलंदाज रनआउट होतोय. स्कोअर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील 6 षटकांची सांगता या ठिकाणी झालेली आहे. तब्बल 76 धावा जोडल्या साई स्टार अल्ल्यानी या संघानं आणि 77 धावांचं कडवं आणि तिखट आव्हान या ठिकाणी ठेवलंय. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप ज्यांची आहे टीम श्रीराम पाली या संघासमोर. बरोबर कर्णधाराचं अमरसर आम्ही ज्या वेळेला बाईट घेतलं या ठिकाणी पूर्वार्ध संपलेला आहे. धावफलकावरती 76 धावा जोडल्या. सलाम शेखनं सांगितलं होतं की आम्ही 70 ते 75 धावा बनवणार आणि त्या अनुषंगाने या 76 धावा या ठिकाणी जोडलेल्या आहेत. 77 धावांचं आव्हान आहे. निश्चितच इनिंग ब्रेक असेल. 4 ते 5 मिनिटांचा इनिंग ब्रेक. त्या दरम्यान आपण एक छोटीशी चर्चा नक्कीच करूया. या ठिकाणी आमच्या सोबत महाराष्ट्र राज्याची मुलूक मैदानी तोफ अमरजी राऊत सर आम्हाला जोडले गेलेत. निश्चितच आम्ही काही क्षण त्यांचे या ठिकाणी आम्ही जरूर घेऊ. अमर सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. या ठिकाणी आपण आलात खऱ्या अर्थानं आल्याने ग्रामस्थांच्या विनंतीस मान देऊन तुम्ही उपस्थित झालात आणि निश्चितच इथे आल्यानंतर तुमच्या भावना आम्हाला ऐकायला आवडतील. कारण तुम्ही तुमचा वेळ मिळणं ही महत्भाग्याची गोष्ट आहे. आल्यानीकरांनी निमंत्रण दिलं आणि या निमंत्रणास मान देऊन तुम्ही आलात ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट. तुम्ही शहापूर असेल, ठाणे जिल्हा असेल, संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करत असता. पूर्ण भारत वर्षाचं क्रिकेट तुम्ही जवळून पाहताय. त्याचबरोबर टेनिस क्रिकेटच्या
आणि संपूर्ण समालोचन क्षेत्राला म्हणजे म्हणण्यापेक्षा माईकला लाभलेला एक सुवर्ण अलंकार म्हणून अमरजी राऊत सर तुमच्याकडे पाहिलं जातं. इथं आल्यानंतर तुमच्या काय भावना, अल्याणीकरांच्या आयोजनाविषयी तुम्हाला काय वाटतं, आणि निश्चित या आपल्या परिसराचं याच विभागाचं नेतृत्व तुम्ही करताय, या परिसराचं क्रिकेट याबद्दल काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा खाडे सर अतिशय मनापासून आनंद या गोष्टीचा वाटतो की आम्ही अल्याणीकर चषक 2025चा क्रिकेटचा हा महारण संग्राम आणि त्या महारण संग्रामाच्या निमित्तानं तुम्ही माझ्यासारख्या समालोचकाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये सेवा करण्याची जी संधी बहाल केलीत, याकरता तुमचे संपूर्ण आयोजक कमिटीचे आणि विशेष करून तमाम अल्याणीकरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आज या मैदानावर अनेक प्रकारच्या स्पर्धा खऱ्या अर्थानं सुरू झाल्या. आदरणीय रामदादा पाटोळे यांनी शेंद्रून प्रीमियर लीगची खऱ्या अर्थानं उभारणी केली आणि हे छत्रपती श्री शिवाजी महाराज मैदान खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट विश्वाला, खऱ्या अर्थानं हे सगळं मैदान टेनिस क्रिकेट विश्वाला माहीत झालं. रामदादा दोरे यांनी त्यामध्ये त्यांना खऱ्या अर्थानं सहकार्य मिळवून दिलं, त्यांचं देखील आभार. आज शहापूर तालुक्याचं क्रिकेट ज्या वेळेला ग्लोबली आपल्याला व्हायरल होताना पाहायला मिळतं, त्या क्रिकेटचा स्तर उंचावताना पाहायला मिळतं, त्या प्रत्येक क्षणाला या मैदानाची जी काही खासियत आहे, दर्जा जो आहे तो मात्र सातत्यानं टिकून राहिला आणि शहापूरच्या क्रिकेटला एक वेगळं मी म्हणेल प्लॅटफॉर्म या मैदानाच्या माध्यमातून मिळालंय. आम्ही अल्याणीकर चषकाच्या माध्यमातून यावर्षी पहिल्यांदाच तुम्ही लीग फॉर्मॅटचा खऱ्या अर्थानं प्रयोग केला आणि या तालुक्यातल्या या विभागातल्या नावाजलेल्या उमद्या संघांना यामध्ये तुम्ही संधी निर्माण करून दिली. काय असतं, ज्या वेळेला एखादे प्रस्थापित संघ हे रुटीनली कंटिन्युअसली त्याच स्टेजला त्याच स्पर्धेच्या बॅनर खाली खेळतात, त्यावेळेला त्याच खेळाडूंना खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये वाव मिळतो. पण असे काही नौके संघ आहेत, म्हणजे आपण वालशेत संघ पाहिला, तिथे आपल्याला ओंकार निचितेसारखा बॉलर मिळतो. आज ओंकार तारमळे सगळ्या टेनिस क्रिकेट विश्वाला माहीत असलेलं नाव आहे, पण 2018 साली त्याच ओंकार तारमळेला संधी देण्याचं काम माझ्या मते सगळ्यात पहिल्यांदा शेंद्रून विभागानं केलेलं होतं आणि याच मैदानावर तो पहिला सामना खेळला होता. त्यामुळे या स्पर्धेचं एक वेगळं मी म्हणेल खासियत आहे, एक वेगळी स्पेशालिटी आहे की इथं नवख्या जो काही यंग टॅलेंट आहे त्याला सातत्यानं संधी मिळाली आहे, त्याला गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे आणि त्याचा त्यानं प्रत्यक्ष फायदा घेतलेला आहे. अल्याणीकर चषक गेली 8 दिवस सातत्यानं संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला दखल घ्यायला भाग पाडेल अशा पद्धतीचं हे आयोजन आहे आणि याकरताच मी मनापासून आपले आभार देखील व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावर खऱ्या अर्थानं सहकार्य आपल्याला मिळेल, त्यावेळेला ही स्पर्धा आणखी मोठ्या स्तरावर अल्याणीकरांच्या वतीनं खेळवली जाईल, यामध्ये ते मात्र ही शंका नाही. नक्कीच अमर सर, तुम्ही विशेष वेळ आमच्या सर्वांसाठी देतायत. आम्ही अल्याणी ग्रामस्थांच्या वतीनं अगदी हृदयाच्या अंतकरणापासून तुमचा आभार व्यक्त करतोय. निश्चितच मैदानावरती मॅच चालू होईल, तत्पूर्वी एक जिव्हाळ्याचा प्रश्न तुम्हाला नेहमीच असेल. तुम्ही महाराष्ट्रभर दौरे करता, या परिसराची ठाणे जिल्ह्याची आणबान शान म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. ज्या वेळेला तुम्ही दूरवरचे प्रवास करत असता, ट्रेनचा प्रवास असेल, कारचा प्रवास असेल, फ्लाईटचा प्रवास असेल, त्यावेळेला आपली काळजी घेत जा आणि अल्याणी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. लवकरच इंटरनॅशनल मध्ये आवाज ऐकायला मिळेल. निश्चितच या परिसराची मुलुक मैदानी तोफ, बुलंद तोफ समालोचन कक्षामधनं धडकेल. या ऐकूयात अमरजी राऊत सर यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच खाडे सर. यावेळेला आपण चला वळूयात मैदानाच्या आत. ग्रामस्थ मंडळ अल्याणी आयोजित आम्ही अल्याणीकर चषक 2025 क्रिकेटची ही महारण धुमाळी आणि महारण धुमाळीतला हा सुपर 8 मधला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजेच श्रीराम पाली विपक्ष साई स्टार अल्याणी. पहिला डाव अल्याणीकरांच्या फलंदाजांनी गाजवला. 76 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्या. 77 धावांचं लक्ष. हेअर वी गो विथ फर्स्ट बॉल ऑफ सेकंड इनिंग. पहिला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न थेट मात्र पॅडवर आदला अपील केली आहे आणि पंच माधव ठाकरेंनी क्षणाचाही विलंब न लावता या क्षणाला पहिल्या चेंडूवर पहिला धक्का पाली या टीमला. माध्यमातून अल्याणी संघाची सातत्यानं जर आपण पाहिले तर खासियत राहिली आहे. अल्याणी संघ सातत्यानं अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला संघ, अगदी क्षेत्ररक्षण
निश्चित 77 धावांच्या आकड्यांचा एक वेगळ्या प्रकारचा दबाव सातत्यानं पाहायला मिळेल आणि त्याच पद्धतीनं श्रीराम स्पोर्ट्स पाली संघाकडनं कुणाल जामदार एक अत्यंत महत्वाचा भरवशाचा खेळाडू. सुरुवातीची जी 2 षटकं असतात निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकांची, त्या क्षेत्ररक्षकांच्या त्या षटकामध्ये निश्चित तंत्रशुद्ध फलंदाजी करणारा फलंदाज मैदानात असणं अत्यंत आवश्यक आहे. इनफिल्ड क्लिअर करणं, ज्याला अगेन्स्ट द फील्ड सेटअप खेळता येतं, त्याला मात्र पहिल्या 2 षटकांमध्ये अतिशय वेगवान स्वरूपामध्ये धावा खऱ्या अर्थानं जमा करता येतात. परंतु धक्का दिला नितीननं आणि मग फर्स्ट इनिंग मध्ये जो फॉर्म आपल्या बॅटरनं कायम ठेवला होता त्याला मात्र कीप केला. न्यू बॅटर नाव ऑन स्ट्रायकिंग एंड हनुमान, आणखी एक मोठं नाव. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू नाही. ज्या वेळेला इनिंगच्या फर्स्ट ओव्हरच्या फर्स्ट बॉलवर गोलंदाजाला विकेट मिळते त्यावेळेला त्या गोलंदाजाचा आत्मविश्वास हा गगनावर खऱ्या अर्थानं पोहोचलेला असतो आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर अगदी दुसऱ्या चेंडूवर इथे मात्र प्रयोग झाला. चेंज ऑफ पेस, संतगतीचा खोलवर टप्प्याचा चेंडू, थोडीशी सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. अचंबित निर्धाव बॉल सफल झालेत. याही वेळेला पडल्यानंतर आतमध्ये आला, क्रॉस द लाईन ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. डावखुऱ्याचा बॅटर आहे आणि उजव्या हाताचा गोलंदाज ज्या वेळेला डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी राऊंड द विकेट बॉलिंग करतो, निश्चितपणाने कोण तयार झालेला आहे आणि याच कोणचा फायदा घेत त्याला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. परंतु जी लेंथ वापरली जाते बॉलर नितीनकडनं, त्या लेंथ वरनं पिक करणं, त्याला लॉफ्ट करणं, एक्झिक्यूट करणं थोडंसं कठीण असेल. कनेक्शन मात्र इथे होत नाहीये. पुन्हा सफल झाले, पुन्हा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिथे येईल. डायरेक्ट हिट जर झाला असता तर हा धोका अतिशय मोठी जोखीम खऱ्या अर्थानं पत्करून गेला असता. श्री गणेशा झालाय. 77 धावा करायच्या आहेत. पहिल्या 3 ते 3.5 षटकांचा जर आपण पहिल्या डावामधला विचार केला तिथे देखील ॲव्हरेजली बॅटिंग चालू होती. मोठ्या प्रमाणावर अगदी स्पीडअपनं धावा येत नव्हत्या. नितीननं एक बाजू खऱ्या अर्थानं लावून धरलेली होती. परंतु षटक क्रमांक 4 आणि 5 मध्ये ज्या पद्धतीने धावा आल्या तिथे मात्र 76चा जो काही आकडा आहे तो गाठण्यामध्ये यश आलं. अगदी त्या पद्धतीनं डावाला कॅरी करणं अत्यंत गरजेचं असेल. आपल्या फॉलो थ्रू मध्ये बॉलर बॅक टू ड्राईव्ह पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. जर या पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेत गोलंदाज नितीननं आणि या 5 चेंडूंमध्ये केवळ आणि केवळ 1 धाव खर्च केले. चिवट गोलंदाजी कशाला म्हणतात? आपल्या संघानं जो आकडा वाचवण्यासाठी आपल्या हातात दिलाय तो वाचवण्यासाठीचे सक्सेसफुली जे आपण म्हणतो ना प्रयत्न कशाला म्हणतात त्याचं सर्वोत्तम उदाहरण. यावेळेला अगदी लॉंग ऑफ मध्ये खेळलेला फटका, चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 1 ची ते मात्र सांगता होईल आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 77 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आत उतरलेल्या श्रीराम स्पोर्ट्स पाली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 2 धावा. तन्मयता फार महत्वाची असते क्रिकेटमध्ये. पहिलं षटक नितीननं आपल्या नावावर केलं आणि मागच्या आता या सामन्यामध्ये आतापर्यंत एकूण 7 षटकं झाली आहेत आणि या 7 षटकांमध्ये परिपूर्णरित्या वर्चस्व जर कोणी गाजवलं असेल तर ती सेकंड इनिंग मध्ये स्कोर डिफेंड करणाऱ्या साई स्टार अल्याणी संघानं कमाल हिची गोलंदाजी. म्हणून आपण नेहमी म्हणत असतो ना की तुमच्या यशाचा जो आलेख आहे तो तुम्ही भूतकाळात केलेल्या कामगिरीवर त्या आलेखाची मांडणी कधीच केली जात नाही. वर्तमान काळामध्ये तुमच्या यशामध्ये, तुमच्या संघर्षामध्ये, तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्ही ज्या जिद्दीनं खेळता त्या जिद्दीमध्ये असलेली जी काही सातत्यता आहे त्यावर तुमच्या यशाचा आलेख हा खऱ्या अर्थानं सादर केला जातो आणि मांडला जातो. जबरदस्त सुरुवात, ज्याला स्वप्नबद्ध सुरुवात म्हणतो, समोरच्या खेमूला आव्हान निर्माण करणारी आणि एकेका धावेसाठी पराकोटीचा संघर्ष करायला लावणारी, अगदी तिखट स्वरूपातली भेदकात्मकता अवलंबित करणारी गोलंदाजी नितीनकडनं. साई स्टार अल्याणी या संघाकडनं आता मात्र दुसरं षटक घेऊन येईल गोलंदाज भावे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर पाहायला मिळेल हनुमान. चेंडू लो फुल टॉस होता. इथे मात्र मिड विकेटला खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक तैनात असेल तुर्तास तरी एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही. ज्या वेळेला तुमचा कॉन्फिडन्स थोडासा खाली आलेला असतो, तुम्ही एका वेगळ्या दबावाच्या वलयाच्या गर्तेमध्ये मैदानाच्या आतल्या खेळपट्टीवर खेळत असता, त्यावेळेला तुमचं बॅट अँड बॉलचं जे कनेक्शन आहे ते सातत्यानं प्रॉपरली होणं याची पॉसिबिलिटीज फार मोठ्या प्रमाणावर कमी झालेली असते आणि अशा वेळेला प्रतिपक्षानं त्याचा परिपूर्णरित्या फायदा उचलायचा असतो आणि तो उचलताना पाहायला मिळतो साई स्टार अल्याणी. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. पुन्हा चेंज ऑफ पेस. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला. स्लो वन बॉल. वेगाची अपेक्षा होती बॅटरची, परंतु त्याहीपेक्षा कमी वेगानं चेंडू आल्यानंतर थोडासा अचंबित झाला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. यष्टिरक्षकानं आपलं काम तिथे मात्र बखूबी निभावलं. डॉट बॉल आलाय. आतापर्यंत फेकलेल्या 8 चेंडूंमध्ये तब्बल 5 चेंडू विकेटसह डॉट गेलेत आणि हीच मोठी शुकांतिका या क्षणाला पाली संघाकडे. सफल झाले. इथे मात्र जागा बनवली.
बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप स्क्वेअर लेगला चेंडू निघून चाललाय, क्षेत्ररक्षक तैनात असेल, चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 2 धावा धावून पूर्ण निघतील. या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 5 धावा. ज्या पद्धतीनं प्रत्येक चेंडू गणिक एखादे मोठे फटके आपल्याकडनं थांबले जातात, प्रत्येक चेंडू गणिक एकेका धावेसाठी ज्या वेळेला तरसावं लागतं, आस्किंग रन रेट मध्ये अतिशय वेगानं वाढ होते आणि वाढणारा जो काय आस्किंग रन रेट आहे, वाढणारी धावांची अपेक्षित सरासरी आहे, ती मात्र दबाव निर्माण करते. पुन्हा शफल झाले, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक अंदाज घेतोय, परंतु दोनही क्षेत्ररक्षकांच्या पुढ्यामध्ये चेंडू अतिशय दिमागदार स्वरूपात आपल्याला लँड होताना पाहायला मिळाला. एक सिंगल आली, या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले, ती म्हणजेच 6 धावा. जबरदस्त स्पेल पहिल्या 2 षटकांमध्ये असं वाटलं होतं. 77 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना श्रीराम स्पोर्ट्स पाली संघ या पहिल्या 2 षटकांमध्ये अटॅक केले, या पहिल्या 2 षटकांमध्ये आक्रमण करेल, या पहिल्या 2 षटकांमध्ये हल्ला चढवला जाईल की जेणेकरून उरलेल्या 24 चेंडूमध्ये आपल्याला सेफली चेस करता येईल, आस्किंग रन रेट थोडासा कमी करता येईल. परंतु पहिली 2 षटकं गाजवलेत साईस्टार अल्यानीला. स्विच इट करण्याचा प्रयत्न, बॅटरचे मनसुबे हेरले गेले, रडारमध्ये चेंडू ठेवला नाही. पंजांचा वाईटचा इशारा येईल, अवांतर स्वरूपामध्ये एक धाव येते आणि या अवांतर स्वरूपातल्या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती मात्र आता 7 या धावसंख्येवर. दिल्ली अभी भी बहुत दूर आहे, फार मेहनत करावी लागेल. सातत्यानं ज्याला आपण म्हणतो ना अग्रेसिव्हनेस जो आहे तो क्रिकेटमध्ये सातत्यानंच उपयोगी किंवा फलदायी ठरेल असं मात्र नाही. चांगली गोलंदाजी वन्स अगेन आणि प्लेबॉल यॉर्कर लेनचा हा बॉल पाहायला मिळाला. सातत्यानं साईस्टार अल्यानी संघाने केलंय काय या डावामध्ये. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना गोलंदाजांना मोठ्या फटक्यांच्या स्वरूपात प्रश्न विचारले, तिथे मात्र श्रीराम स्पोर्ट्स पाली संघाच्या गोलंदाजांकडे कोणतंही प्रत्युत्तर अवेलेबल नव्हतं आणि इथे मात्र गोलंदाजी करत असताना सुरुवातीच्या 11 चेंडूवर खऱ्या अर्थानं जखडून ठेवलंय, जरबंद केलाय आणि श्रीराम स्पोर्ट्स पाली संघाचा आवाज दाबण्याचं काम इथे केलंय. इथे विचार करावा लागेल, रणनीती बदलावी लागेल, स्ट्रॅटेजी ठरवावी लागेल. समोर असलेलं आव्हान जे क्षणागणिक चेंडू गणिक वाढत चाललंय, त्या आव्हानाला कमी करून आपल्या आवाक्या टप्प्यात नजरेत कवेत कक्षेत आणण्याकरता खऱ्या अर्थानं इथून पुढच्या 12 चेंडूंमध्ये जो खेळ करावा लागेल तिथे मात्र काही चेंजेस अपेक्षित आहेत. म्हणून मित्रांनो म्हणतात तुमचं प्लॅनिंग कितीही मोठं असलं तरी डगआउटमध्ये जे केलेलं प्लॅनिंग आहे, मैदानाच्या बाहेर जे केलेलं प्लॅनिंग आहे, ते जोपर्यंत तुम्ही ऑनफिल्ड सक्सेसफुली इम्प्लिमेंट करणार नाही, त्याला यशस्वीपणे अंमलात आणणार नाही आहात, तोपर्यंत त्या नियोजनाला कोणत्याही प्रकारचे मार्क, कोणत्या प्रकारचे गुण आणि कोणत्या प्रकारच्या मूल्यांकनाच्या कक्षेमध्ये मात्र ते बसत नाही. नेक्स्ट बॉल. इथे मात्र पुन्हा फटका फसलाय, पाली संघ पुन्हा अडचणीत आलाय, झेल टिपलाय आणि आणखी एका गड्याचा खेळ इथे मात्र संपलाय. बॅटमधनं 11 चेंडूंमध्ये आलेल्या 23 धावा असतील, त्यानंतर सलामच्या बॅटमधनं आलेल्या 33 धावा, विजयच्या बॅटमधनं आलेला षटकार आणि चौकार, या सगळ्यांच्या बळावर 76 धावांचा मोठा आकडा मी म्हणेल डोंगर उभा केला. आणि तो डोंगर सर करत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये अक्षरशः शरणागती पत्करली आहे ती श्रीराम स्पोर्ट्स पाली संघाने, परंतु वेळ निघून गेलेली नाहीये. जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं ना, तेव्हा मात्र नव्यानं पेटून उठायचं असतं, नवीन साम्राज्य निर्माण करण्याच्या दिशेनं चालायचं असतं आणि ते इतक्या जबरदस्त, इतक्या मोठ्या संघर्षानिशी ते उभं करायचं की आपल्या पराभवाची वाट पाहणारी लोक आपल्या विजयाच्या सन्मानार्थ उभं राहून टाळ्या वाजवल्या पाहिजेत. आणि ते काम श्रीराम स्पोर्ट्स पाली संघानं यंदाच्या हंगामात केलंय. यावेळेला ते करता येईल का? कारण अजूनही 24 चेंडू शिल्लक आहेत. 24 चेंडूंमध्ये 72 धावांची आवश्यकता आहे आणि या 70 धावांची आवश्यकता, माफ करा, 7 धावा धावफलकावर आहेत. हर्षचा पहिला चेंडू प्रॅकर बॉल होता, लिडिंग एज लागली आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. श्रीराम स्पोर्ट्स पाली संघाच्या डावाला लागलेली गळती मात्र थांबण्याचं नाव घेत नाही. हा 3रा धक्का पाली या टीमला. 21-20
सातत्यानं खऱ्या अर्थानं विचार करत असतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टी विचार कराव्या लागतील की आपली जी टॉप ऑर्डर जी असते ती थोडीशी नैराश्यता आपल्यामध्ये पसरवत असते. त्यावेळेला नव्यानं येणाऱ्या बॅटरनं आपल्या धावफलकाला आकार देणं, धावखात्यावर धावा जमवणं, जरी टार्गेट मोठं असलं तरी थोडंसं गेम स्लो करणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र इथे घाई झाली असं वाटतंय पाली संघाला अत्यंत महत्वाच्या स्टेजवर आणि तिथे हा तिसरा धक्का देखील बसलाय. जो बॅटर जितेंद्र स्ट्रायकिंग एंडला यावेळेला मात्र शफल झाले. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, अंदाज चुकला पण मात्र चेंडून सीमा रेषेच्या पल्ल्याचा प्रवास गाठलाय. चौकार. निश्चित जितेंद्रच्या बॅटमधून आपल्याला हा फटका पाहायला मिळाला. मी म्हटलं नाही इथून सुरुवात देखील होऊ शकते, इथून पुन्हा परतीचा प्रवास होऊ शकतो. पुन्हा शफल झालेत, फॉलो करण्याचा प्रयत्न होता. आउट ऑफ द लेग स्टिक डिलिव्हरी पाहायला मिळाली. वाईट बॉल आलाय, पंच माधव ठाकरे सरांचा इशारा येतोय. अवांतरच्या स्वरूपात एक धाव, संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली. आता 12 धावा, 77 धावांचा आकडा निश्चितपणानं पालीकरांच्या डोळ्यासमोर असेल. आणि अगदी ज्या पद्धतीनं हार्ड लेंथवर गोलंदाजी झाली, समोरच्या फलंदाजांना विवंचनेत टाकणारी गोलंदाजी झाली, तिथे मात्र प्रत्युत्तर द्यावं लागेल. स्कूप करण्याचा प्रयत्न होता, फलंदाजाच्या बलसुब्यांना हेरलं गेलं. अगदी सरत्या शेवटच्या क्षणाला बॅकहँडचा वापर केला गेला हर्षलच्या माध्यमातून. संतगतीचा चेंडू आला. यावेळेला तुम्ही स्कूप करता, असे इनोव्हेटिव्ह शॉट्स खेळता, वेगाचा परिपूर्ण वापर आपल्याला करणं अत्यंत आवश्यक असतं. आणि अशा वेळेला जर गोलंदाजानं तुमच्या याच प्लॅनिंगला खारीज करणारा डिलिव्हरी केली, चेंडू टाकला, तर मग मात्र ते नेस्तानाबूत होतं. चांगली गोलंदाजी. या षटकाचा पुढचा चेंडू जितेंद्रच्या रडार मध्ये होता. याही वेळेला जोरदार प्रहार केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलेला फटका क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. ही संधी निर्माण झाली होती, ती मात्र गमावली गेली आहे. जितेंद्रला जीवनदान मिळेल 4 या वैयक्तिक धावसंख्येवर. 2 धावा आल्यात आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली. ती मात्र आता 14. एक एक करत या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिले 4 चेंडू झाले, 4 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज हर्षलनं. ज्या वेगानं धावा येणं आवश्यक आहे तो वेग मात्र मंदावलेला. इथे पुन्हा एकदा क्षेत्र खाली असेल. निश्चित बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जयेश खापरे तिथपर्यंत पोहोचतील, परंतु चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 2 धावा धावून निघतील पूर्ण. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 16 धावा. पहिली 2 षटकार नितीन आणि भावेश साईस्टार यांनी संघाला मजबूतीनं उभं केलं. 77 धावांच्या लक्ष्याचा बचाव करताना ज्या पावित्र्यानं गोलंदाजी करणं आवश्यक होतं तो पावित्र्य पाहायला मिळाला. इथे मात्र वाईड आउट करण्याचा प्रयत्न होता. निश्चित लाईन चेक केली गेली. वाईट बॉलला या षटकामध्ये दुसरा अवांतर चेंडू हाताळलाय आतापर्यंत गोलंदाज हर्षलनं. एक सिंगल. संघाची धावसंख्या झाली 17 धावा. 36 चेंडूंचा डाव आहे. 77 धावांचा आकडा डोळ्यासमोर आहे. त्या दिशेनं वाटचाल करत असताना थोडीशी अडखळत सुरुवात झाली श्रीराम स्पोर्ट्स पाली संघाची. सुरगवसला जाईल का? इथे मात्र फार वेगळ्या पद्धतीचा फटका. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग असेल किंवा मग बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल या क्षेत्रामध्ये, परंतु रिव्हर्स अटेम्प्ट मध्ये बॅटला स्पर्श झाला. डॉट बॉलनं हा चेंडू इथे समाप्त केलाय. षटक क्रमांक 3चा खेळ देखील इथे समाप्त झालाय. आणि या षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर 77 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आत उतरलेल्या श्रीराम स्पोर्ट्स पाली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 17 धावा. समीकरण आता बदललं जाईल. 18 चेंडू आणि विजयाकरता 60 धावांची गरज. आपण आकडेमोड करत असताना मगाशी याच गोष्टीचा उल्लेख केला की जर पहिल्या 2 षटकांमध्ये तुम्ही आस्किंग रन रेट पेक्षा फार दूर राहिलात तर त्यानंतर ऑलरेडी तुम्हाला 6 षटकांमध्ये जवळपास 13ची सरासरी राखणं आवश्यक होतं. आणि तिथं पहिल्या 2 षटकांमध्ये जर तुमच्याकडे 7 धावा आल्या असतील तर उर्वरित 24 चेंडूंवर धावांची जी अपेक्षित सरासरी आहे ती मात्र गगनाला खऱ्या अर्थानं भिडलेली असेल. जसं सेन्सेक्सचा बाजार आहे ना, शेअर मार्केट ज्या पद्धतीनं वधारतो, ज्या पद्धतीनं कमी होतो, ज्या पद्धतीनं उंचावतो, अगदी त्या पद्धतीनं क्रिकेटमधील आकड्यांचा खेळ असतो. आणि एकदा तो बाजार जर तुमच्या आवाक्याच्या बाहेर गेला, तुमच्या प्रेडिक्शनच्या बाहेर गेला, तुमच्या क्षमतेच्या बाहेर गेला तर मग मात्र तिथून आपल्या गंतव्य स्थळापर्यंत पोहोचणं हे सातत्यानं कठीण ठरलंय. हा क्रिकेटचा इतिहासही आहे, हा क्रिकेटचा वर्तमानही आहे आणि निरंतर काळापर्यंत हा क्रिकेटचं भविष्य देखील असेल. त्यामुळे ही आकडेमोड करणं खेळताना फार महत्वाची असते. षटक क्रमांक 4ची जबाबदारी सलाम
टेनिस क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव, यंग टॅलेंट, मागची 2 हंगाम गाजवली आहेत. इथे मात्र जोरदार प्रहार, सरा बॅटनं खेळलेला फटका क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याच्या अगोदर षटक क्रमांक 4च्या चेंडू क्रमांक 1 वर मॅच अजूनही ऑन आहे सांगणारा पालीकरांचा चौकार. बॅटमधून आपल्याला हा फटका पाहायला मिळाला. 4 धावा आल्यात, 21 धावा. सलामच्या या षटकामध्ये आक्रमण केलं जाईल का? पाली पुन्हा परतीच्या प्रवासाला पुनरागमनाच्या दिशेने निघेल का? इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू तर बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. जयेश तिथे मात्र तैनात असेल. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर डॉट बॉलनं या क्षणाला उत्तर दिलंय ते म्हणजे सलामनं. विचार करावा लागेल. मी मगाशीच म्हटलं की कधी धावायचं आणि कुठं थांबायचं या प्रश्नाचं उत्तर लोकांना देण्याच्या ऐवजी ते स्वतःला देता आलं पाहिजे. मग बरेचसे प्रश्न आपल्याला सहजपणे अलगदपणे सुटलेले पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. स्टेप आउट केलाय, स्लो वन बॉल. फलंदाजाला ओळखलं गेलं, रडारमध्ये चेंडू नाही, पडल्यानंतर बाहेर निघाला. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. हा दबाव ज्या वेळेला वाढतो ना त्यावेळेला आपण बॉलचा टप्पा बघून, त्याची लेंथ बघून, त्याचा हुक बघून आपण कधीच खेळत नाही. अशा वेळेला आपल्या डोळ्यासमोर आपल्याला आस्किंग रन रेट दिसतो, आपल्याला आपल्या डोळ्यासमोर टार्गेट दिसतो आणि मग आपण चुकीचे फटके खेळायला सुरुवात करतो. इथे मात्र नाही, फ्लिक केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकलाय, परंतु मात्र चेंडूनं चांगला परिणाम देखील दाखवलाय. चौकार. आणि 25 धावा धाफलगावर लगावल्या गेल्यात. 2 डॉट आलेत, 2 चौकार आलेत सलामच्या या षटकामध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच नतीज्यानं खेळलेला हा फटका. यावेळेला पुन्हा संधी निर्माण झाली, पुन्हा ती गमावली गेली आहे. आता सलामच्या चेहऱ्यावर एक मोठा तारांकित प्रश्न निर्माण झालाय की ऍज अ बॉलर म्हणून मी करू तरी आणखी काय करू. सातत्यानं संधी निर्माण केली जाते. सलग त्याच क्षेत्रामध्ये जितेंद्रला एकदा तिथे जीवनदान मिळालं, त्यानंतर अमरला 2दा जीवनदान मिळालंय, सिंगल आली, संघाची धावसंख्या 26 धावा. बघा, ज्या एक गोष्ट देखील आपण सातत्याने लक्षात ठेवली पाहिजे, ज्यावेळेला आपल्याला उरलेलं कमी असतं वाचवण्यासाठी त्यावेळेला आपण प्राणपणाने लढतो, पण आपल्याकडे वाचवायला मुबलक प्रमाणात असलं की त्याची उधळपट्टी करून देखील भागत नाही. आता फिल्डिंग सेटअप नुसार गोलंदाजी केली जाते, यासाठी चाणाक्ष बॉलर म्हणून ओळखला जातो. सलाम माहित आहे की आपण जर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ठेवला असेल डीप मध्ये तर आपल्याला बाउन्स करायचा, फ्लिकसाठी व्रेजचा वापर करून खेळणारा बॅटर असेल तर सातत्यानं पायावर चेंडू टाकणं गरजेचं आहे. आपण डीप एक्स्ट्रा कव्हरला जर क्षेत्ररक्षक सजवला असेल तर आपली डिलिव्हरी सातत्यानं, आपले चेंडू, आपली गोलंदाजी ही सातत्यानं ऑफस्टिकच्या बाहेर असली पाहिजे. 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 27 धावा आणि विजयाकरता 12 चेंडू 50 धावांची आवश्यकता. बारा चेंडू 50. समीकरण कठीण होत गेलंय. सातत्यानं पहिल्या 2 षटकांमध्ये गोलंदाज नितीन आणि भावेशनं जी कमाल दाखवली त्यावर सुवर्ण मोहर उमटवण्याचं काम हर्षल आणि सलामनं केलं. दोघांच्या 2 षटकांमध्ये 10-10च्या सरासरीनं 20 धावा जरी आल्या तरी पहिल्या षटकामध्ये जी मोहीम भावेश आणि नितीनच्या हातात दिली होती ती मात्र फतेह केली होती आणि तिथे पूर्णपणे बॅकफुटवर आपल्याला श्रीराम स्पोर्ट्स पाली संघ खेळताना पाहायला मिळाला. आणि एकदा तुम्ही दबावाच्या गर्तेमध्ये जो अडकळला, डावाची सुरुवात जी असमाधानकारक झाली त्यातून जी नैराश्यता मात्र खऱ्या अर्थानं पसरली, त्यातून पुन्हा सावरला नाही असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेल किंबहुना साई स्टार अल्याणी संघाच्या गोलंदाजांनी श्रीराम स्पोर्ट्स पाली संघाला पुन्हा सावरण्याची कोणत्याही प्रकारची नामी मुभा या क्षणाला इथे उपलब्ध करून दिली नाही. 12-50चं समीकरण असेल. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बॅटर पाहायला मिळेल जितेंद्र. सौरभचा पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा वाईड वॉक केला होता, अलॉंग द कार्पेट, अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये फील्ड केलाय. पुन्हा एकदा एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही. आतापर्यंत जर आपण पाहिलं 25 चेंडूंचा खेळ झालाय. 25 चेंडूंमध्ये फक्त 2 चौकार श्रीराम स्पोर्ट्स पालीच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एकूण 3 चौकार आलेत. मोठे फटके 77 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जे लांब राहिलेत ना ते मात्र चिंतेचं वातावरण निर्माण करणारा सबमरीन डिलिव्हरी. अगदी स्टार्सने जर पाहिलं ऑफस्टिकच्या बाहेर आले होते. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा मनसुबा इरादा मात्र निश्चित केला होता, परंतु त्याच वेळेला सौरभने देखील चाणाक्षरित्या ते हेरलं आणि त्या पद्धतीनं बॉल इथे डिलिव्हर केलाय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूंची शृंखला
पाली संघाला पराभवाच्या अंधकारापर्यंत नेऊन जाणारी ठरते की काय हा विचार करावा लागेल. फुल लेनचा चेंडू होता, खोदून काढलाय, सरळ बॅटनं खेळलेला हा फटका. तिथे क्षेत्ररक्षक मात्र तैनात असेल, परंतु फलंदाजानं हा केलेला सरते शेवटच्या संघर्षाचा प्रयत्न यश देऊन जाईल आणि पंच आमच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवतील. आणि या संघर्षाचा चौकार देखील होतोय. बॅटर अमरच्या बॅटमधून या 4 धावा, संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र पाहायला मिळेल ती म्हणजे 32 धावा. चौथा चौकार या डावातला आतापर्यंत पाली संघाकडनं. यावेळेला पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. अमर अगदी सरते शेवटच्या क्षणाला देखील मोठ्या फटक्यांसाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न करतोय. हा फटका फसला, टायमिंग प्रॉपर आपल्याला पाहायला मिळालं नाही, कनेक्शन प्रॉपर झालं नाही, एक्झिक्यूट करता आलं नाही. सो इथे कॅच पकडली आणि धक्का बसलाय पाली या टीमला. साम्राज्यानं या क्षणाला श्रीराम स्पोर्ट्स पाली संघाला मिठीत घ्यायला सुरुवात केली. 8 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. कमाल कमाल आणि कमाल याच शब्दांचा वापर तुर्तास या मॅच मध्ये सामन्यामध्ये आतापर्यंत साई स्टार अल्याणी संघानं केलेल्या खेळासाठी आपण वापरू शकतो. पहिला डाव फलंदाजांचा तुफान हल्ला, दुसऱ्या डावात गोलंदाजांचा वेगवान मारा आणि त्यासमोर सपशेल पसरलेली खऱ्या अर्थानं पत्करलेली शरणागती पाली संघानं. सिंगल आली आहे, 1 धाव, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 33 धावा. विजयाकरता 7 चेंडू आणि 44 धावांची गरज. चुकलं कुठं याचा विचार करावा लागेल. पहिली 2 षटकं जिथे तुम्हाला इनफिल्ड क्लिअर करणं गरजेचं होतं, पहिल्या 2 षटकांमध्ये अगदी आस्किंग रन रेटच्या पुढच्याही जास्त धावा जमा करणं गरजेचं होतं. तिथं मात्र पूर्णपणे डाऊन रन रेटला खेळताना पाहायला मिळाला संघ. चांगली गोलंदाजी सातत्याने इम्प्रेस केले. नितीन असेल, भावेश असेल, हर्षल असेल, सलाम असेल आणि आता 5वं षटक कंप्लीट करणारा गोलंदाज सौरभ असेल. 5 षटकं समाप्त झाली आहेत. 33 धावा धावफलकावर. विजयाकरता 6 चेंडू आणि 44 धावांची गरज. 6 चेंडू आणि 44 धावा हे समीकरण थोडंसं जर क्रिकेटच्या भाषेमध्ये तुर्तास जरी आपण पाहिलं गणितीय भाषेत तर ते अशक्य आहे. परंतु क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू येत नाही तोपर्यंत आपण कोणाच्याही निकालाची अथवा कोणाच्याही विजयाची घोषणा करू शकत नाही. ज्या पद्धतीनं सुपर 8 मध्ये ज्या दिमागदार पद्धतीनं प्रवेश केला होता साई स्टार अल्याणीनं, सुपर 8च्या याच फर्स्ट मॅच मध्ये देखील तोच दिमागदारपणा कायम ठेवलाय. बॅट फुटला गेले, फुल टॉस घेतलाय, सलामच्या या चेंडूवर मात्र जोरदार प्रहार केलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात असेल. षटक क्रमांक 6च्या चेंडू क्रमांक 1 वर सलामनं दिलाय पाली टीमला धक्का. सातत्यानं प्रत्येक टुर्नामेंटमध्ये, प्रत्येक प्रतियोगितेमध्ये काहीतरी नवीन क्रिकेट रसिकांसाठी मेजवानी सातत्यानं पेश केलेली आहे आणि आज देखील आपण मैदानावर तीच मनोरंजकता पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आम्ही अल्याणीकर चषक 2025च्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ कोणता यासाठी 5 चेंडूंची वाट पाहावी लागेल. दुसराच बॉल, यावेळेला चांगली गोलंदाजी खोलवर टप्प्याचा सातत्यानं जर आता पाहिलं 32वा चेंडू आहे. या 32 चेंडूंमध्ये 4 चौकार आलेत आणि उरलेल्या 28 चेंडूंवर फक्त तारांबळ, भंबेरी, अचंबित, सरप्राईज, आश्चर्यचकित, विवंचना, त्रास, संघर्ष, अडचण, मिस टायमिंग, नॉट प्रॉपर आणि नॉट कनेक्शन एवढंच सगळं चित्र आपल्याला श्रीराम स्पोर्ट्स पाली संघाच्या बॅटरकडनं पाहायला मिळालंय. आणि याचं संपूर्ण क्रेडिट, श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते साई स्टार अल्याणी संघाच्या गोलंदाजांना. शफल झालेत आणि इथे मात्र सलामनं फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. क्लीन बोल्ड, आणखी एक धक्का पाली या टीमला. उन्हाचा झोत आहे आणि त्यामुळं आम्हाला इथनं मात्र ते चेंडू स्टंपवर आदळल्याचं चित्र दिसलं. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॉल ऐवजी
बॅट मात्र स्टंपला जाऊन धडकली आहे. हिट विकेटचा हा पहिला बळी माझ्या मते या संपूर्ण स्पर्धेमधला असेल. डावाला लागलेली जी गळती आहे तिथं थांबवणं आवश्यक होतं. तिथं मात्र पाली स्पोर्ट्स श्रीराम स्पोर्ट्स पाली संघाचा येणारा प्रत्येक फलंदाज जणू काही कॅल्क्युलेशन करून आला होता रामदादा की सिंगल डबल पेक्षा षटकारांची भाषा होती. 77ला 6 डिवाइड केलेलं होतं. मग त्यामध्ये 13 षटकार पाहिजेत तर 36 चेंडूंमध्ये आपण 13 षटकारांसाठी प्रयत्न करू आणि त्यात एकही षटकार आतापर्यंत आला नाही. मात्र संघाच्या अडचणी सातत्यानं वाढत गेल्या. थोडीशी खराब गोलंदाजी या चेंडूवरची पाहायला मिळाली. वाईट बॉल असेल. आता मात्र केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे कारण समोर सलाम आहे ज्याला एखाद दोन चुका आपण त्याच्याकडनं ऍक्सेप्ट करू शकतो, त्याच्याकडनं त्या स्वीकार होऊ शकतो आणि खऱ्या अर्थानं अपेक्षा धरू शकतो. पण त्यापेक्षा मॅच गमावली जाईल असं काही होणार नाही. स्लोहन बॉल लेगब्रेक पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला. सातत्याने ही डोकेदुखी ठरली. आता जर आपण त्याचं सगळं पृथक्करण केलं, आत्ताच्या संपूर्ण नावाचं विश्लेषण जर केलं तर सिंगलच्या ज्या धावा आल्यात ना त्याहीपेक्षा डॉट बॉल श्रीराम स्पोर्ट्स पाली संघाच्या फलंदाजांकडनं खेळल्या गेल्यात. नेक्स्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. मिडल स्टंप माहित होतं. सलाम एक प्रत्येक वेळेला बॅटरच्या स्टॅन्डचा वापर करणारा हा गोलंदाज आहे. मिडल स्टंपचा गार्ड आहे. खेळताना थोडंसं फुटवर्क पाहायला मिळतो. ऑफस्टिकच्या बाहेर येतो खेळाडू. अशा वेळेला लेग स्टिक आपल्याला ओपन दिसते आणि तिला फॉलो करण्याचा प्रयत्न होता, तिला हिट करण्याचा प्रयत्न हा सलामकडनं सातत्यानं होतोय. बॉल यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं खेळलेला फटका. लॉंग ऑफला चेंडू फील्ड केला जाईल. एकापेक्षा अधिक काय मिळणार नाही. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग अँड ऑल्सो द मॅच. यानंतर या चेंडू नंतर आपल्याला कळेल की कोण असेल आम्ही कल्याणीकर चषक 2025च्या सेमी फायनल राऊंड मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ कोण. अजून थांबावं लागेल. सलामनं थोडस काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय. फर्स्ट बॉल या सिरीज पहिला संघ ठरला जो आपल्याला उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला तो म्हणजेच आम्ही कल्याणीकर चषक 2025च्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ साई स्टार कल्याणी. मनापासून अभिनंदन साई स्टार कल्याणी संघाचं. आणि त्याचबरोबर सुपर 8 मध्ये दाखल झालेल्या अभूतपूर्व खेळाच्या बळावर यांनी आपला दिवस गाजवला होता. आणि आज थोडासा असं म्हणतात ना, आज दिवस नसतो, प्रत्येक दिवस तुम्हाला यशाचाच आनंद घेऊन देईल असं काही नसतं. एखाद्या दिवशी तुम्हाला पराभव जरी पदरी आला तरी त्या पराभवातून विजयातून जितके शिकायला मिळत नाही त्याहीपेक्षा पराभव तुम्हाला फार मोठी शिकवण देत असतो. त्यामध्ये आपल्याला काय शिकायला मिळतं, काय करावं हे कळण्यापेक्षा काय करू नये हे जेव्हा कळायला सुरुवात होते त्यावेळेला तुम्ही फार मोठ्या ऐतिहासिक विजयाच्या दिशेनं खऱ्या अर्थानं वाटचाल केलेली असते. हे सांगायला त्रयस्थ माणसाची गरज नाही. या सामन्याचा यापुढील होणारा सामना डिंगडॉंग परटोली विपक्ष नामदेव 11 धसई. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी यावं. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर नो डाऊट गोलंदाजी करताना ज्यानं 2 विकेट आपल्या नावावर केल्या आणि फलंदाजी करताना 33 धावांची वादळी विस्फोटक आणि घणाघाती इनिंग ज्यानं साकार केली तो सलाम शेख ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. मॅन फ्रॉम साई स्टार कल्याणी. सलाम या आपण आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी यायचंय. सलाम आपण यायचंय. सलाम प्लेअर ऑफ द मॅच आपल्याला घोषित केली जाते. पहिल्या डावामध्ये 4 षटकार आणि 1 चौकाराच्या सहाय्यानं 33 धावांची इनिंग. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारं नाव सदरक्षणाय खलनिग्रहाय म्हणत वर्दीतली माणसं ज्यावेळेला गर्दीला सुरक्षित ठेवतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या पटलावरचं कायदा सुशासन प्रशासन आणि व्यवस्था ही शांततेत नांदत असते. वर्दी बरोबरच क्रिकेटला समर्पित असणारं नाव मेजर गणेशजी ढमके आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि